आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद येथून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक आज राजगिरीच्या रस्त्याने आम्ही निघालेलो आहोत। सकाळीच बुद्धगयेवरून निघालो। काल पूर्ण दिवसभर आणि परवाला दिवसभर बुद्धगयेतील आम्ही धार्मिक ठिकाणं बघितले। आज सकाळी बुद्धगयेवरून आम्ही राजगिरीला निघालेलो आहोत। राजगिरीला निघालो असता आतमध्ये रस्त्यामध्ये या ठिकाणी एक बुद्धविहार आहे आणि या बुद्धविहारामध्ये अशा पद्धतीने भिक्खू संघाची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली असते। या ठिकाणी खूप छान व्यवस्था आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था आहे। या ठिकाणी आपली गाडी थांबलेली आहे। हीच आहे संस्कृती ट्रॅव्हल्स। याच बसने आपण बुद्धगयेचा प्रवास आपण करत आहोत। ही बाहेर अतिशय भगवंताची मूर्ती आहे, पूर्ण दगडामध्ये आहे। या ठिकाणी ही भगवंताची मूर्ती आहे। बाजूला आपली संस्कृती ट्रॅव्हल्सची बस आहे आणि या ठिकाणी सर्व व्यवस्था आहे। अशा पद्धतीने भगवंताची मूर्ती आहे, पूर्ण मार्बल दगडामध्ये आहे, काळा दगड आहे। हे बघा, हे आपली गाडी आहे। असं किचन या ठिकाणी पाठीमागे असते। या ठिकाणी बघा किचन लावलेलं आहे। हे बघा, या ठिकाणी भाजी रेडी झालेली आहे। हे आपल्या धम्मस्थळीतील सर्व उपासक या ठिकाणी बसलेले आहेत, आपण बघत आहोत। पिंडपातं पटिसेवामि देवदवाय नर्मदाय नमः विभूषणाय यावदेवाय सकाय साधियाय पराय विहितोपाराय ब्रह्मचार्य मुखानाय ये पुराणाचा वेदानांचा विहंता लीलावंता वेदानांना उपादेशामि या तारातमे भाविताति अनवतताचा भासु विहारोधारी। अशा पद्धतीने आपल्या थाई मांस या ठिकाणी थाई भंतीजी भोजन घेताना आपण बघत आहोत। अतिशय फार भव्य दिव्य ही जागा आहे, विहार आहे आणि या ठिकाणी भंतीजी भोजन घेत आहेत। नेमकेच या ठिकाणी भोजन गाथा या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे। बघा त्यांचं किचन आहे, बघा हे शेगड्या किचन। नमस्ते। हा, हे बघा हे त्यांचं किचन आहे। अशा पद्धती कुकिंग असे दुसऱ्या एक मॅडम आहेत। अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण किचन या ठिकाणी व्यवस्था आहे आणि या ठिकाणी नवीन बांधकाम चालू आहे। अशा पद्धतीने आता आपल्याही उपासकांना भोजन दान देत आहोत आपण। यस, अशा पद्धतीने संपूर्ण हे साहित्य। अशा पद्धतीने या ठिकाणी आज भोजन तयार झालेलं आहे। रनिंगमध्ये आहे, आपण रस्त्यामध्ये आहे, धावत पळत हा स्वयंपाक तयार केलेला आहे। या ठिकाणी आज रनिंगमध्ये रस्त्यामध्ये धावता दौरा आहे, कारण रस्त्यावर थांबलेली आहे गाडी। आज चवळीची भाजी आहे आणि चपाती आहे। चवळीची भाजी
आजच्या या भोजनामध्ये चवळीची भाजी आणि चपाती आहे. आपण रनिंगमध्ये असल्या कारणाने जास्त आयटम बनवता आले नाही किंवा बनवताही येत नाही, कारण आता इथून लगेचच राजगिरीला आपल्याला पोहोचायचं आहे. बुद्धगयेवरून आता आपण राजगिरीच्या रस्त्याला लागलेलो आहोत. रस्त्याने एका ठिकाणी गाडी थांबवलेली आहे. आपण बघितलेलंच आहे पूर्ण बुद्धविहार. आणि या ठिकाणी रनिंगमध्ये या ठिकाणी स्वयंपाक तयार करण्यात आलेला आहे. चवळीची भाजी आहे, चपाती आहे, सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी एका लाईनमध्ये भोजन घेताना दिसत आहेत. आपण बघत आहोत. अशा पद्धतीने आज आपण राजगिरीच्या रस्त्याने निघालेलो आहोत. येत्या 1 मे 2026 रोजी बुद्ध जयंती आहे. बुद्ध जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण बुद्धभूमी मावसाळ्यावरून धार्मिक धम्मसहल निघत आहे. आपल्यापैकी जर कुणाला यायचं असेल, आपल्या नातेवाईकाला, आपल्या परिवारातील कुणाला जर यायचं असेल तर 20 दिवसाचा प्रवास आहे. त्यामध्ये भोजन, नाश्ता, चहा, जाणं येणं, राहण्याची व्यवस्था आणि जवळजवळ छोटे मोठे सर्व धरून जर बघितलं तर 72 ठिकाणं आपण दाखवणार आहोत. भोजनाची व्यवस्था उत्तम असते. तर 80707174 या भ्रमणध्वनीवरती आजच आपलं सीट बुकिंग करून आपली जागा सीट पक्क करा. 26 एप्रिलला आपल्याला निघायचं आहे. तारीख लक्षात असू द्या, 26 एप्रिल 2026 रोजी निघायचं आहे. 1 मे बुद्ध जयंती आहे. बुद्ध जयंतीला आपण बुद्धगयेला असणार आहोत आणि म्हणून आपण सर्वांनी आजच आपलं सीट बुकिंग करा. पूर्ण व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून आपण बघत आहात. प्रत्येक धार्मिक ठिकाण आपण बघत आहात. या चॅनलवर आपण नवीन असाल, या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल, अवश्य या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं. हे बघा, हे छोटा बाळ आहे. त्याचा पप्पा थोडा पुढे आला होता. ते म्हणे पप्पा लाईनमध्ये या. त्यांनी त्याच्या पप्पाला लाईनमध्ये आणलं. हे बघा, छोटासा बाळ आहे. आपलं स्वतःचं ताट घेऊन निघतोय तो.
बाप बेटे आज दोन्ही मॅचिंग ड्रेस घातलेला आहे. तिघा माय लेकराने मॅचिंग ड्रेस घातलेला आहे. बसा बस. हे बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आपले उपासक भोजन घेताना आपण दिसत आहेत. राहू दे राहू दे राहू दे, काय होत नाही. अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी भोजन घेताना आपण बघत आहोत. सर तुम्ही तुम्ही घ्या टेस्ट करा. येतो हो येतो. हे बघा अशा पद्धतीने सर्व उपासक भोजन. हां बघा या कांबळे आई आहेत. रात्री खीरदान वगैरे भोजनामध्ये त्यांचं योगदान होतं. त्या काही कारणास्तव ते व्हिडिओमध्ये काल येऊ शकल्या नाही. तर रातच्या भोजनामध्ये जे काही व्यवस्था केली होती त्या या आईंनी त्यामध्ये थोडंसं कार्य केलेलं होतं. त्या कांबळे आई थोडा पाय मुचकलेला दिसते बघा. पाय सुजलेला दिसते. अशा पद्धतीने या आई आहे जेवण करत आहेत. आणि त्या आमच्या बघा म्हाताऱ्या आई आहेत. जेवण कर ना तू. खुर्ची घ्या ना खुर्ची. हे बघा आमच्या साळवे आई आहेत. अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी. आई खुर्ची. आपल्या किचनमधल्या महिला आहेत. खूप छान स्वयंपाक बनवतात त्या. आणि दररोज पोळ्या वगैरे खूप छान. अजिबात पोळीला करपू देत नाहीत, कच्ची राहू देत नाहीत. सर्व लोक आपल्या धम्मसहलीतील एकदम खुश आहेत. अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी भोजन घेताना आपण बघत आहोत. हे बघा हे छोटा उपासक आहे. लाईनमध्ये भोजन घेताना त्याच्या पप्पाला म्हणे की लाईनमध्ये या पप्पा. चाल द्या चाल द्या चाल द्या. हे बघा तिघे माय लेकरं पिवळ्या ड्रेसवर आहेत. मॅचिंग आज पुऱ्या मॅचिंगचं. त्याच्या मम्मीनं पिवळा ड्रेस घातला, पप्पानं पिवळा ड्रेस घातला आणि भयानं पिवळा ड्रेस घातला. हे बघा ही बाजूची संस्कृती ट्रॅव्हल्स आहे आपली. आणि हा संपूर्ण असा परिसर आहे या ठिकाणी.